ओम नमो भगवते वासुदेवाय. आज आपण गीता ज्ञान अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग यातील श्लोक 23 आणि श्लोक 24 बघणार आहोत. श्लोक 23. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थी चेतसः यज्ञाया आचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. अर्थ बघूया. गंतसंगस्य मुक्तस्य, जो या गतीमधून, या गतीच्या संगतीमधून मुक्त झालेला आहे, म्हणजेच काय, तर ज्याची आसक्ती नष्ट झालेली आहे. आसक्ती कशाबद्दल? कशाबद्दल आसक्ती आहे? शरीराबद्दल. देह मन बुद्धी बारकाईने विचार केला तर आपण नेहमी देह मन बुद्धी या भावावर असतो. आणि या सगळ्यातून एक प्रकारची आसक्ती निर्माण होत असते. म्हणजे आपण कोण, मला, मी, माझं म्हणजे कोण? मी म्हणजे कोण? शरीर आहे का? मी म्हणजे कोण? मन आहे का? मी म्हणजे कोण? बुद्धी आहे का? आणि या सगळ्याच्या भावावर आपण असतो की मला लागलं म्हणजे माझ्या शरीराला लागलं, तो मला वाईट बोलला माझ्या मनाला लागलं, त्यांनी माझा अपमान केला माझ्या बुद्धीला ते पटलं नाही, माझ्या मनाला वाईट वाटलं. पण जेव्हा माणूस मरतो, जेव्हा आपल्यातली ती प्राणज्योत मालवते, असा छान वाक्प्रचार आहे मराठी, आपली जी प्राणज्योत असते ती मालवते म्हणजे माणूस मरतो. पण मग तेव्हा सुद्धा आपलं देह असतो, आपली बुद्धी असते, म्हणजे आपला मेंदू असतो, तरी देखील आपण जिवंत नसतो. म्हणजेच काय, या तिघांच्या पलीकडली एक जी प्राणज्योत आहे, जो आत्मा आहे, तो निघून गेला आपल्या शरीरातून की आपला देह पण उरत नाही, मन पण उरत नाही, बुद्धी पण उरत नाही. मग या सगळ्याची आसक्ती कशासाठी? म्हणजेच जो पुरुष आतापर्यंत जे आपण श्लोक 22 पर्यंत जे पाहिलं, यामध्ये काय सांगतायत भगवंत? अकर्म, काम करा, पण त्याचं जे फळ आहे ते चिकटून घेऊ नका. जे आहे ते तो करतो आहे, माझ्याकडून करून घेतो आहे, त्याचा जो परिणाम असेल तो भगवान जो योग्य असेल तो मला देईल. मग याच्यानंतर मला आसक्तीच राहणार नाही. मी जे करते चांगलं होणार का वाईट होणार, सक्सेसफुल होणार का फेल होणार, नाही. असा जेव्हा आपण विचार करणं सोडून देऊ, त्याच्या फळामध्ये अडकणं सोडून देऊ, तेव्हा आपली आसक्ती ही नष्ट होणार आहे. म्हणजेच हा जो देहाचा अभिमान आहे, देह मन बुद्धी, याच्या बंधनातून जो मुक्त झालेला आहे, म्हणजे हे सगळं आपण जेव्हा करू तेव्हा काय होणार आहे? आसक्ती नष्ट होणार आहे, बंधनातून मुक्त होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याचं चित्त, ज्याचं मन हे निरंतर परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ज्याचं नामजपाचं अधिष्ठान आहे. नामजपाचं अधिष्ठान म्हणजे काय, की आपल्या मनामध्ये आपल्याला पूर्णपणे खात्री पटलेली आहे, आणि हे मी खूप जबाबदारीने बोलते. नुसतं आपण डोळे बंद केले आणि आपल्याला काहीतरी हवंय म्हणून डोळ्यासमोर आपल्याला भगवंताचं स्वरूप येणं हे वेगळं, आणि कुठल्याही क्षणी आपल्याला माहित असणं की तो आपल्याशी जोडला गेलेला आहे, आपण त्याच्याशी जोडले गेलेलो आहे, तो आपल्याशी जोडला गेलेला आहे. हे जे कनेक्शन आहे आपल्या इष्टदेवतेसोबत, आपल्या कुठल्या देवतेसोबत, इष्टदेवता माहित नसेल अजून, त्या स्थितीपर्यंत आपण पोहोचलेलो नसू, पण जो कोणी आपल्याला देव आवडत असेल, ज्याच्याशी आपण कनेक्ट होऊन असू, त्याच्यासोबत आपण निरंतर जोडले गेलेलो आहोत, हा जो भाव येतो, नामजप केला, हे सगळे कर्म
सोडायच्या दृष्टीने आपण एक एक पावलं पुढे टाकली की ती स्थिती हळूहळू यायला लागते. असा जो आहे कोणी व्यक्ती ज्याचे चित्त हे निरंतर परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे आणि जो केवळ परमेश्वरासाठी कर्म करतो, तेच आहे की आपण मी करतो आहे, झालं, आतापर्यंत जे केलं ते संपला विषय. पुन्हा आपण बंधनात अडकलो, पुन्हा आपलं पाप पुण्याचा हिशोब चालू झाला, पुनरपि जन्म पुनरपि मरणम चालू झालं. आपल्याला कुठे जायचंय? आपल्याला या कर्माच्या पलीकडे जायचंय. का जायचंय कर्माच्या पलीकडे? कारण या कर्माच्या पलीकडे आपण गेलो तरच भगवत प्राप्ती होणार. नाहीतर जे आपण जगतो आहोत त्याच्यात वावगं काही नाहीये. काहीतरी 10-12 पुण्य पदरात पडणार, तेवढीच पाप पदरात पडणार किंवा त्याहून जास्तच पाप पदरात पडतील, त्याचा हिशोब होईल, पुनर्जन्म होईल, पुन्हा भोगा, पुन्हा या सगळ्यातून जा, पुन्हा अजून चिकटणार, पुन्हा तिसरा जन्म घ्या, पुन्हा चौथा जन्म घ्या. हे असं सतत 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 चालूच राहणार आहे. पण मग हे सगळं चक्र जर आपल्याला मोडायचं असेल तर आपल्याला परमेश्वराचं आपण कर्म करत आहोत आणि परमेश्वरच आपल्याकडून करून घेत आहे आणि त्याचा काहीही परिणाम आला तरी मी चिडणार नाही, मी क्रोध करणार नाही, किंवा चांगलं झालं तरी मी सुखी होणार नाही. म्हणजे सुखात आणि दुःखात, आधीच्या श्लोकात आपण म्हणतो, आपण सारखेच राहणार आहोत. त्या माणसाची सर्व कर्मे ही पूर्णपणे विलीन होतात. समग्रम प्रविलीयते म्हणजे काय? विलीन झाली. पण विलीन झाली म्हणजे काय? आपण पुढचा श्लोक बघूया, फार महत्वाचा आहे. विलीन झाली म्हणजे काय? त्याच्यामध्ये मिसळून गेली. विलीन होणं म्हणजे कशात तरी ते मिक्स झालं. मग कशात मिक्स झालं? सोप्या भाषेत सांगते. कशामध्ये मिक्स झालं? तर परमात्म्यात मिक्स झालं. परमात्मा म्हणजे काय? तर परमात्मा म्हणजे जो कोणी आहे, ज्याच्या सत्तेने ही सगळं जग चाललेलं आहे, जे ब्रह्म आहे, जे पूर्ण ब्रह्म आहे, त्याच्यामध्ये विलीन झालं. त्याच्यामध्ये विलीन झालं की त्याचा हिशोब आपल्या आत्म्याला द्यावा लागणार नाही. पण ते होण्यासाठी आपल्याला देह मन बुद्धीचा भाव सोडून आपल्या मनामध्ये त्या परमात्म्याचं स्थिर निरंतर ज्ञान येणं आवश्यक आहे. बघूया पुढचा श्लोक, श्लोक 24. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्म एव तन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. किती वेळा ब्रह्म शब्द आलेला आहे. खूप महत्वाचा हा श्लोक आहे. अर्थ बघूया. ज्या क्रियेत अर्पण केले जाते ते ब्रह्म आहे. ज्या क्रियेमध्ये अर्पण केले जाते तेच ब्रह्म आहे. आणि जे अर्पण करत आहोत, काय अर्पण करत आहोत, तर ते देखील ब्रह्मच आहे. आणि हे कशामध्ये आपण अर्पण करत आहोत, तर ज्या अग्नीमध्ये आपण अर्पण करत आहोत ती सुद्धा ब्रह्मस्वरूपच आहे. म्हणजे ब्रह्मरूप अग्नीमध्ये आता 3 गोष्टी बघितल्या. जी क्रिया करतोय ती पण ब्रह्म आहे, जे अर्पण करतोय ते पण ब्रह्म आहे, ज्या अग्नीमध्ये अर्पण करतोय ते पण ब्रह्म आहे, आणि जो अर्पण करतोय, जो कर्ता आहे, तो पण ब्रह्मच आहे. ब्रह्मरूप कर्त्याने, ब्रह्मरूप अग्नीमध्ये अर्पण करण्याची वस्तू ती पण ब्रह्म आहे, आणि ज्या क्रियेत अर्पण करतोय ते पण ब्रह्म आहे. आणि हे जे सगळं होत आहे, कर्त्याने जे हवन केलेलं आहे ते देखील ब्रह्मच आहे. अशा प्रकारे ज्याची बुद्धी प्रत्येक कर्मात ब्रह्म पाहत असते त्यालाच ब्रह्म प्राप्त होते. ब्रह्म कर्म समाधिनः ब्रह्म एव तन गंतव्यम. त्या ब्रह्माच्याच वाटेने जो गेलेला आहे त्यालाच ब्रह्म प्राप्त होते. तर हा द्वैताकडून अद्वैताकडे जाणारा हा भाव आहे. अद्वैत ज्ञान, गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी हे सगळे अद्वैत ज्ञानावर आहे.
अद्वैत ज्ञान म्हणजे काय? ज्याला द्वैत नाही, ज्याला दोन गुण नाहीत. दोन म्हणजे काय? आपण भक्ती करतो, म्हणजे भक्त, आणि ज्याची भक्ती करतो तो देव, देवता, म्हणजे देव आणि भक्त हे दोघ जण जिथे आहेत तोपर्यंत आपण द्वैतावर आहोत. जेव्हा आपल्याला कळतं की ते ब्रह्मस्वरूप, जो देव आहे तो ब्रह्मस्वरूप आहे, की ज्याच्या पलीकडे परा, ज्याच्या पलीकडे आहे असं काहीच नाही, जो परा आहे तोच ब्रह्म आहे, तोच परमात्मा आहे, असं जेव्हा आपण म्हणू त्या ब्रह्मामध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे. कसं आपण सामील होऊ शकू, कसं आपण त्याच्यामध्ये मिक्स होऊ शकू? आजच्या भाषेत म्हणायचं तर ब्रह्मामध्ये जायचं असेल तर आपण ब्रह्म व्हायला पाहिजे. आपण ब्रह्म व्हायचं असेल तर आपण मुळात आपण कुणीतरी आहोत. आपलं अमुक अमुक नाव आहे, आपण अमुक अमुक कुटुंबामध्ये आहे, आपण अमुक अमुक शिकलेले आहोत. हे सगळे जे काही आपले भाव आहेत हे गळून पडले पाहिजे. आपण स्वतः ब्रह्मरूप, जो माझ्यात आत्मा आहे, ज्याच्या शक्तीने माझी देह मन बुद्धी चाललेली आहे, तोच मी आहे आणि तोच त्या परब्रह्माचा अंश आहे. म्हणजे जो परमात्मा आहे त्याचाच अंश मी आहे. म्हणजेच आपण द्वैताकडून अद्वैताकडे चाललेलो आहोत. आणि जर मी त्याचाच अंश आहे आणि जर मला माझ्या कुठल्याही कर्मामध्ये कुठल्याच प्रकारचा आविर्भाव नाही की हे मी करतो आहे, माझा देह करत आहे, माझी बुद्धी करत आहे, मी करतो आहे, हे जेव्हा जात तेव्हा आपण ब्रह्मरूप होण्याच्या मार्गावर मार्गस्थ होतो. त्यामुळे आता एक साधं उदाहरण बघूया. ब्रह्मार्पणम ब्रह्म हे भोजनाच्या आधी देखील म्हणतात. त्याचाच अर्थ की ब्रह्मार्पणम ब्रह्म, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलेले. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. मग जो खातो आहे तो पण ब्रह्मस्वरूप आहे. जो आपण उदरामध्ये ढकलतो आहे तो जठराग्नी, तो पण ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्मच ब्रह्माकडे, ब्रह्माच्या हातून ब्रह्मामध्ये विलीन होत आहे. म्हणजे ब्रह्मार्पणम ब्रह्म याचा अर्थ हा आपण बघितलेला आहे. हरिओम तत्सत.